हे गाईज वेलकम टू अदर न्यू ब्लॉग्स. मी तुमचा लाडका सिद्धार्थ लोखंडे आणि तुम्ही बघत आहात कोकणी लोखंडे. आज सांगा कसा दिसतोय. आणि आज जातोय मी महाराष्ट्रामध्ये 40 गावला. मी आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आहे सध्या, पण चालू एक वेडिंग अटेंड करायचं 40 गावला. आणि हे बघा सकाळ सकाळ वासुदेव, हे बघा वासुदेव पण. आता इथून सध्या माणसं स्टेशनला जाऊ. स्टेशनवरनं बेलापूर सीबीडीला आपली बस असणार आहे. सीबीडीवरनं आपण डायरेक्ट बसमध्ये बसू. चला मग माझ्यासोबत माझी ट्रॅव्हलिंग एन्जॉय करा. पहिला ब्लॉक आहे कुठं बाहेर चाललो एकटा तो पण. काहीच आहे बेलापूर स्टेशन आणि आपल्याला जायचं आता मेट्रोच्या खाली पार्किंग आहे, तिथं बस थांबलेली आहे. आता इथं पहिला बस बघू द्या. ह्या इथं आहे का, इकडे जर असली तर ठीक, नाहीतर मग आपल्याला पुढे जाऊनच बघायला लागेल. चला पटापट, आधीच लेट झालेलं आहे. हे गाईज मी पोचलेलो आहे बेलापूर स्टेशनला. पण तुम्हाला सांगतो, लग्नाला जाताना लोक गाडी करतात, बस करतात. आई शपथ, इथं तर गाडी बघा कुठली केलेली आहे. माझ्या बॅक साईडला तुम्हाला दिसत असेल गाडी, पण एकदा बघा. लग्नाला जायला डायरेक्ट आम्ही लाल दिव्याच्या गाडीत जाणार आहोत. लाल दिव्याच्या सगळी जण गाडीत जाणार आहोत. इकडं असं ऑलरेडी बस आहे. नाही, बस पण नाही काय, इकडे बघा. गाडीला तर हारबीर पेनवत आहेत. तर आता नारळ फोडून जाऊया, प्रवासाला सुरुवात करूया प्रवासाला. आता हे गाईज आता आपण एक मिनिट, आता नीट होता. आता आपण कसारा घाटाच्या इथे एंटर करू घाटामध्ये. आणि इथे एक छोटंसं हॉटेल आहे, तिथे येऊन थांबलेलो. थोडं फ्रेश बीश झाल्यानंतर पुढे निघू. कारण किती 4 ते 5 तास झालं आपण ट्रॅव्हलिंग बसमध्येच करतोय, व्हॅनमध्ये करतोय. तर तिकडे व्हॅन लावलेली आहे साईडला. इथून बघूया काय घ्यायचं असलं तर घेऊ, थोडं फ्रेश बीश होऊ आणि मग जाऊ. छोटासा बाबाचा ढाबा आहे, बाबाचा ढाबा. बघा इथं आले करवंद बिरवंद. आता सगळी 10 मिनिटाचा रेस्ट करून लगेच निघूया आपण पुढे. ती बघा आमची व्हॅन, तिथे व्हॅन लावले. व्हॅन डोंगरावरी त्यानं माणसाला माणूस के दावले. माणसाला
वाटेच्या पायी हरवली वाट दिशा अंधार नाही जीवा माय बापा केवळच्या बनात नागिन हे गाईस बरोबर 7 तास रनिंग करून 7 तास गाडीत बसून आत्ता उतरलोय. हालत तर चेहऱ्यावर दिसतच असेल. पूर्ण वाट लागले आणि हा आहे रिसॉर्ट. ऑलरेडी तर वेडिंग आहे का काय माहीत नाही, पहिला बघूया आणि जर नसेल तर फ्रेश ब्रेश होऊया. परत ही बघा आपली गाडी आणि एक नंबर रिसॉर्ट तर भारीच वाटतोय. तिथं आता काय ते बघा गाईस, तिकडं बघा काय व्ह्यू वाटतोय. व्ह्यू एक दे कॅमेरा जो हात येतोय व्ह्यू एकदम पैसा उचला. ही सगळी गँग उतरलंय आमची बस. चला आणि मी गॉगल घातलं, गॉगल सूट होतं ना, हा गॉगल सूट होतं. चला आता हा रिसॉर्ट आहे. तिकडे ही सगळी वरच्या फ्लोअरला आहेत. गाईस सीन बघा काय झालं, इकडं पूर्ण लाईट नाही. वरती आलो आणि लाईटच गेलेले आणि खाली कार्यक्रम पण चालूच आहे. ते बोललो ते हेच कार्यक्रम आहे. आता तुम्ही इकडली सिनेरी बघा, तिकडे ढगं बिगं बघा वाटतायत मस्तपैकी. लाईट चेंज नाही करत, आधी हेच ठेवतो कारण रात्री परत चेंज करायचं. उद्या सकाळी माझा गेटअप बघा नाही. हा ब्लॉग भरपूर मोठा होणार आहे कारण ह्याच्यात आपल्याला लग्नविधी पण कव्हर करायचे आहे. लग्न बिग्न सगळं कव्हर करून व्हिडिओ आजची व्हिडिओ झालेली असणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट करणार आहे. ॲक्टिव्हिटीचा सॉन्ग बिंग चालू आहे की असं झोपतोय. झालेली एक परिवार उतरले दोन डोळा सुखलेली पाय रगत आहे काही काही आज नाही मागे कसे मागू पोरी मला होत नाही. झोपेतच घेतो तुला आज मी खुशीत निधेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या सांगूया पुला जमलेल्या बापाची कहाणी तुला. गाईज रात्रीच्या 3 वाजले. 3 स्पीकर बिकर सगळे बंद झालेत. पण बघा पोरांना कामधंदा नाहीत. गुड मॉर्निंग गाईज. आजचा दुसरा दिवस. काल रात्री आलेलो. थोडा आवाजमध्ये फरक येत असेल कारण पाणी चेंज झाल्यामुळे थोडा घसा बसल्यासारखं वाटतंय. आणि तिकडे बघा गाड्यानं गाड्या गाड्यानं गाड्या गाड्यानं गाड्या सुटलेल्या आहेत त्या साईडला. आता मी टेरेसवरती आहे. 12चं लग्न आहे. झालेलो नाहीये, शॉर्ट्सवरतीच आहे. आता लगेच 1 2 3 4 बोलायच्यात रेडी. परत आलो आत्ता बघा रेडी झालेलो आहे. आणि कसा दिसता लुक सांगा. इकडे आमची गँग चालू आहे फोटोशूटसाठी. आता लग्न लागत आहे
माहित नाही, मी लग्नाला आलोय. ब्लॉग कुठला होतोय, लग्नाचा होतोय का आमचाच ब्लॉग होतोय फनचा, मलाच काय समजे नाही. बघूया जसा होईल तसा होईल ब्लॉग. इकडे स्टेज केलं एक नंबरचा लॉन मध्ये. पहिले मी एंट्री मारतो बाबा वाजत आहेत त्या. दादा परत 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 दादा परत परत आलो एंट्री मारते बघा काही. परत आता आत आलोय आणि अजून त्यांचा हेच कार्यक्रम चालू आहे. टाकलंच कुठे? हा काय हो टाकलंच कुठे? मजबूत झाला, जेवून घेऊन झालं. हे बघा ॲक्सट्रीमच खात होतो. आता परत रूमला जायचं, चेंज करायचं फटाफट निघायचं रात्री. कोई जन्नती सगळं काय झालं व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लॉग समजला नसेलच, कारण व्हिडिओ बघाच नव्हे ती कशा काढले आहेत. आत्ता फक्त सांगतो कांदा घ्यायला आलोय आणि कांद्याचा रेट काय आहे बघा. आणि इकडे जाम सुस्त यांचं काय नाही, इंजेक्शनच घाबरत. ठेवणीतलं आहे काय कांदा? 50 किलोची 600. 50 किलोची 600. 50 किलोची हो 600 रुपये. हो 10 किलोची आहे का ती 110 आहे. 110 वालेच घेतो. 50 किलोची 600 रुपये. तेच घेऊ ना.
भाई 110ला किती ते कांदा स्वस्तात आहे. असं वाटतं तरी 10-15 रुपयाला काही किलो आहे. तर आपण हे 100 रुपयाने बघा देतात का? 110 आहे ना, 100 90 घेऊन जातो. घेऊ बस झालं 1 किलो असतील आरामात. 10 किलोचा पोरगा हे वाटतंय. 10 किलो राजा राणीच्या जोडीला मजली वाडीला, राजा राणीच्या जोडीला मजली वाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान. बोला आवाज. नशेत असणाऱ्या माणसाला खोट बोलता येत नाही. नशेत असणाऱ्या माणसाला खोट बोलता येत नाही. शपथ प्रेमाची खरं सांगतो, दारू कधी धोका देत नाही. हे गाईज, आजचा 3रा दिवस. रात्री लेट आलो घरी, 3 वाजेपर्यंत आलो म्हणून ब्लॉग काय एंड नाही केला. पण ब्लॉग आत्ता एंड करतोय. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. चला बाय. आणि